नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसाम्राशिं नाशयति विघ्नान् या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वतीर्भगवती निःशेषजड्यवः ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्त्वं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीतां मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डलं रामचन्द्रं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वान्दरयूथमुख्यं श्रीरामदूतं प्रपद्ये शुका सारिखे पूर्णवैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम नवनीत राम हो जय राम
अभंग मोठा आहे, एकच चरण म्हणतो. आमासाठी अवतार, आमासाठी अवतार, आमासाठी अवतार. मत्स्य सुकर, मत्स्य
एकच मिनिट प्रेमानं भजन करू सगळे म्हणा. रघुपती राघव राजा राम पतित पावन जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की. प्रहलाद वरद भगवान नरहरी श्यामराज की. जय जय रघुवीर. ओम नमः प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानैक मूर्तये निर्मलाय प्रशांताय दक्षिणामूर्तये नमः. निधये सर्वविद्यानां भिषजे भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः. सद्गुरुनाथ महाराज की. इथपर्यंत सांप्रदायिक नियम चाली चुली नाही बरं का, गॅस चाली गॅस झालं. आता इथून पुढे कीर्तनाला सुरुवात. अगोदरच थोडासा उशीर झालाय आणि उशीर झाल्यानंतर सगळ्या गोष्टी वावटळी दिवा लावल्यासारख्या सगळ्या ओढाव्या लागतात. अभंग खूप मोठा आहे. मी एकच चरण म्हणलं. सगळ्या आखडत्या गोष्टी वेळेमध्ये आपल्याला, त्याच्याकरता टाइम इज मनी. अगदी 5:30ला कीर्तन सुरू झालं असतं तर व्यवस्थित आपल्याला कथाभाग ऐकायला मिळाला असता, परंतु आमच्या तब्बलजी घोटाळा केला. आमच्याकडे काही चूक नाही. नरहरी महाराजांनी तब्बलजी बघून घ्या. जय जय रघुवीर समर्थ. नाही बरं का, तसं भिवू नका. उग्र रूप आहे म्हणून भ्यायचं कारण नाही. आजचा दिवस काय आहे, औचित्य काय आहे हे सांगण्याची गरज नाही. आत्यंतिक श्रद्धेनं नरसिंह जयंती आपण सगळे साजरी करतो. पाकिस्तानमध्ये मुलतान नावाचं जे शहर आहे ना, मुख्य नरसिंहाचं देवस्थान ते आहे. मुख्य जागा ती आहे. आजही तिथं सगळे सोपस्कार, सगळे विधी ब्राह्मणांच्या द्वारे होतात. पाकिस्तानमध्ये असले म्हणजे काय, नरहरी आहे ते. हिरण्यकश्यपूला फाडायला गेली नाही. असो, प्रस्तुत सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे याचं एक 10 मिनिटं चिंतन करू आणि आपण नरसिंह भगवंताच्या चरित्राकडे वळूया. महाराज म्हणाले, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, मत्स्य कुर्मादी सुकर, मोहे धावे घाली पाना, नाम घेता पंढरी राणा. कोठे न दिसे पाहता, उडी घाली अवचिता,
आम्हा घाली पाठीकडे आपण कळिकाळासे भिडे. या अभंगातले पुढचे चरण. तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावे मधी. मोहे धावे घाली पाना नाम घेता पंढरी राणा. भगवंतानी हे जे सगळे अवतार धारण केलेले आहेत कुणासाठी? देवाला काही काम नव्हतं म्हणून अवतार घेतले का? आमच्यासाठी अवतार आहेत, आम्हासाठी अवतार. हे सगळे अवतार. बरं अशी काही अवतार घेतलेत महाराज. मत्स्य कूर्म वराह नरहरी. पहिला मत्स्य अवतार माशाचाच अवतार घेतला. कशा करता घेतला? कारण आहे त्याला. वेद नेले निशाचरी मत्स्य रूप झाले हरी. कार्य ब्रह्म याचे करी शंखासूर वधोनिया. शंखासूर नावाचा दैत्य सगळे वेद त्यानं पळवून नेले आणि तो समुद्रामध्ये त्याचं वास्तव्य जे ते होतं. आता समुद्रात शंखासुराला हुडकायचं कसं? तर भगवान परमात्मा येतो. माशाचा अवतार घेतला. मत्स्य रूप झाले हरी. असं काही प्रचंड रूप धारण केलं की त्या सगळ्या समुद्राला ढवळून काढलं. कुठं तो शंखासूर लपलेला आहे त्या शंखासुराचा वध करून ते वेद सोडून जे ते आणले. कसला अवतार आहे हा? कोणासाठी? आमच्या करता. आमचे वेद नेलेले होते आणि म्हणून भगवंताची प्रार्थना केली. आणि प्रार्थना केल्यानंतर भगवंताला तसा अवतार घ्यावा लागला. तै तुझ अवतार घेणे घडे आमुचे साकडे फेडावया. साकड या शब्दाचा अर्थ संकट. आमच्यावरती आलेलं संकट, त्या संकटाचं निवारण करण्याकरता देवाला अवतार घ्यावे लागतात. किती त्रास होतो त्याला. कूर्मरूप झाले हरी. कूर्मरूप धारण केलं. कशा करता? कासवाचा अवतार घेतला हो. तो मंदराचल ज्यावेळेस पाण्यात बुडू लागला आणि पाण्यात बुडू लागल्यामुळं आधारच नाही त्याला. तो वासुकीचा दोर केलेला मंदराचळाची रवी केली. ज्यावेळेस समुद्र मंथनाला आरंभ झाला त्यावेळेस तो पर्वत बुडू लागला समुद्रामध्ये. त्यावेळेस भगवंताने कासवाचं रूप धारण केलं आणि त्या मंदराचळाला रवीला आधार दिला. मग त्या ठिकाणी समुद्र मंथन झालं. चतुर्दश रत्नांची प्राप्ती झाली. त्याच्याबरोबर अमृत सुद्धा. मग ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या निर्विघ्नपणानं पार पडण्याकरता भगवंताला कासव व्हावं लागलं. कसलं रूप आहे कासवाचं? बरं हे सोडून द्या. मत्स्य कूर्म एवढं काही नाही. वराह रूप झाले हरी. भगवंतानी वराह रूप धारण केलं. वराह म्हणजे हे गल्ली बोळात जे आम्ही पाहतो ते वराह नाही बर का. त्याला डुक्कर म्हणावं. वराह वेगळे. वराह भगवान की जय. वराह अवतार असा काही प्रचंड आवेश धारण केला. त्याचं कारण काय झालं? हिरण्याक्ष. त्या हिरण्याक्षानं पृथ्वीच काखेत दाबून नेली. काय राक्षस होते, काय तपश्चर्या करत होते, काय वरदान प्राप्त करून घेत होते. त्या हिरण्याक्षानं असं काही वरदान प्राप्त केलं. एवढा बलाढ्य झाला तो. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप दोघं भाऊ. सनत कुमारांच्या शापामुळं जय विजयाला 3 जन्मपर्यंत आसुरी योनीमध्ये जन्म घ्यावा लागला. त्यातली पहिली योनी म्हणजे हिरण्याक्ष हिरण्यकश्यप. 28 दिवस पर्यंत हिरण्याक्षाबरोबर वराह भगवंतानी युद्ध केलं.
आणि त्या वराह रूपानं हिरण्याक्षाचा उद्धार केला. मारलं म्हणायचं नाही बरं का, ते जय विजय होते, भगवंताचे पार्षद होते, शापग्रस्त होते. आणि म्हणून त्या योनीतून त्यांना मुक्त करण्याकरता भगवंतांनी अवतार धारण केला. पृथ्वीला त्याच्यापासून मुक्त केलं आणि हिरण्याक्षाचा वध केला. आई रडू लागली, आई रडू लागली. पुढची अवतार सांगायची गरज नाही, आपल्याला इथंच एवढंच वर्णन करून चरित्राकडे वळायचंय. पुढचे अवतार कशाला सांगायचे, इथंच नरहरी अवतार आहे. वराह अवतार झाला की नरहरी. हिरण्याक्षानं आईची समजूत काढली. आई का रडतेस, वेडायस का रे, एवढा मोठा बलाढ्य तुझा भाऊ आणि एका सामान्य वराहानं त्याचा नाश केला. आई तो सामान्य वराह नव्हता, तो भगवान विष्णूचा अवतार होता. भगवंताला अवतार धारण करावा लागला, पण मी त्याला माफ नाही करणार. तुला मी वचन देतो आई, माझ्या भावाच्या वधाचा मी पुरेपूर बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. असं वचन दिलं कुणी, हिरण्यकश्यपूनं आपल्या आईला वचन दिलं. आणि वचन दिल्यानंतर मग ती म्हातारी शांत बसली. काय हो हिरण्यकश्यपूच्या आईचं नाव सांगता येईल का? सासूचं नाव सांगता येईल आम्हाला, आणि हिरण्यकश्यपूच्या आईचं नाव काय सांगता? श्राद्ध पक्षामध्ये मात्र पितामही प्रपितामह्या, आई आजी पणजी. आईचं नाव सांगता येतं, आजीचं सांगता येतं, पणजीचं काय म्हणा, गंगा. गंगा म्हणा नाही तर भागीरथी म्हणा. हिरण्यकश्यपूच्या आईचं नाव काय सांगायला येणार आहे? आदिती. हिरण्यकश्यपूच्या आईचं नाव आदिती. कश्यप ऋषींच्या दोन पत्न्या दिती आणि दिती बर का. दिती पासून दानव आणि आदिती पासून देवांची उत्पत्ती आहे. सॉरी, दिती आणि आदिती अशा दोन पत्न्या. तर त्या दिती पासून या दोघा बंधूंची निर्मिती झालेली हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. आईचं सांत्वन केलं आणि सांत्वन केल्यानंतर हिरण्यकश्यपूनं भगवंताबरोबर वैर पत्करलं. गंमत कशी आहे पहा. एकतर भक्ती तरी करावी, नाहीतर वैर तरी करावं. कोणाशी? देवाशी. एकतर भक्ती तरी करावी, आणि भक्ती जर होत नसेल, भक्ती सारखं सुख नाही हो कशात, भक्ती सारखा आनंद नाही. भक्ती अंतःकरणामध्ये निर्माण होण्याकरता सद्गुरूंचीच कृपा लागते. ज्यावेळेस त्या कृपेला मी पात्र होऊ ना, त्यावेळेस भक्तीचं बीजारोपण अंतःकरणामध्ये होतं. आणि हेच आम्हाला भगवत प्राप्ती करून देतं. म्हणून भक्ती विना वशनो हे, बरोबर, भक्ती विना वशनो हे, वीण्याने वा मृदंगनादाने, कन्यादान फलाते, कन्यादान फलाते, पावे कैसा मृदांगनादाने. प्रहराद वरदन हरी श्यामराज भगवान की. भक्ती विना वश नोहे. भगवंताची प्राप्ती भक्तीशिवाय नाही, भक्तीच करावी लागेल. किंवा नवविधा भक्ती आहे, ही 10वी विरोध भक्ती आहे. नवविधा भक्तीमध्ये विरोध भक्ती नाही. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, या 9 प्रकारच्या भक्ती आहेत. या सगळ्या 9 भक्तींचा पाया श्रवण आहे. श्रवण भक्ती ज्याला जमली त्याला आत्मनिवेदन जमतच. ज्याला श्रवणच जमलं नाही, आयुष्यात ज्यानं कधी श्रवण केलं नाही,
भगवंताच्या लीला, भगवंताचे गुणानुवाद, भगवंताची चरित्र, संतांची चरित्र श्रवणच केलं नाही, तो काय आत्मनिवेदनापर्यंत जाणार आहे? शक्य नाही. म्हणून नवविधा भक्तीचा पाया श्रवण भक्ती आहे. श्रवण भक्ती आहे, ऐकावं. दासबोधामध्ये समर्थांनी एका भक्तीवरती एक समास खर्ची घातलाय. काय ऐकावं, कसं ऐकावं? हरिकथेला, कीर्तनाला आल्यानंतर माणसानं कसं यावं, कसं बसावं, याचे सुद्धा नियम आहेत. हो, सारखा पलीकडे माझी जागा आहे तिथं, हा तुझी कर्वेची श्री आहे का तिथं? असं नाही. जिथं जागा मिळेल तिथं बसावं. हरिकथा ही आमची आई आहे आणि त्या आईच्या सानिध्यामध्ये कसं बसलं पाहिजे, कुठं बसलं पाहिजे, कवी एका सुभाषितामध्ये वर्णन करतात. हरी कीर्तनी शिरावे, शिरावे म्हटलंय बरं का. हरी कीर्तनी शिरावे, धनिक ग्रही जपून जेवी चोराने. एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरी एखाद्या चोरानं असं काही खबरदारीनं शिरावं, तसं हरिकथेत अलगद कळूने सुद्धा शेजाऱ्याला आपल्या शेजारी कोण येऊन बसले. मला नाही कळलं हे कधी बसले ते. जय जय रघुवीर समर्थ, धनिक ग्रही जपून जेवी चोराने. आता हे बसायचं झालं, उठायचं. न उठावे, कथा संपल्याशिवाय उठू नये. न उठावे, बहुकार्ये बहुभारे, जेवी कुत्सर ढोराने. जय जय रघुवीर. काय दृष्टांत दिलाय मोरोपंतांनी. एखादं कुत्सर जनावर असतं, बैल, त्याला नांगराला पुढचं अगदी झुंपलं ना, मग ते काय करतं, त्याला ते जमत नाही. मग ते एकदा बसलं रेमाटा मारून, उठतच नाही. किती धपाटणे रुमणं काढून जरी हाणलं तरी ते उठत नाही. तसं एकदा हरिकथेमध्ये बसलं की फोन येऊ, 10 फोन येऊ, उठू नये. नाहीतर फोन आला की सारखा फोन आलाय मला, जाऊ दे बाहेर. अरे अरे अरे, माझ्याकडं तात्याराव, डॉक्टर तात्याराव लहाने यांचा एक व्हिडिओ आलाय, मी महाराजांना टाकणार आहे. मोबाईलचे दुष्परिणाम किंवा मोबाईल कसा वापरावा, किती वापरावा, कुणी वापरावा, कितव्या वयापासून वापरावा, इतकं सुंदर विवेचन त्यांनी त्या ठिकाणी केलंय. ओळखता ना लहाने डॉक्टर? इतकं सुंदर. आणि त्याचे दुष्परिणाम सुद्धा एक फार तर 7-8 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो. इतकं सुंदर त्यांनी विवेचन केलंय. त्याचे दुष्परिणाम ऐकल्यानंतर मोबाईल घेऊ नये अशी भूमिका चांगल्या माणसाची होते. तुम्ही पाहतो, महाराजांच्याकडनं घ्या आणि पहा. असो, अशी पद्धत आहे. उठताना सुद्धा उठलं नाही पाहिजे. ना वडे ज्या कथा हे सांगायची गरज नाही. कीर्तनात हे असं सांगणार, पण महाराजांनी आपलं मनाचं काय सांगायचंय, नाही हे नाही सांगत, काम कर. असे काही वरदान प्राप्त करून घेतले आणि हे सगळे असुर बलाढ्य जेथे झाले. देवागळ दैत्य म्हणतो ना आपण मराठीमध्ये, असा प्रकार जेथे झाला. हिरण्यकश्यपूनं तपश्चर्या करण्याचा संकल्प केला. तपश्चर्या करण्याचा संकल्प केला आणि एका शुभ मुहूर्तावरती हिरण्यकश्यपू महाराज तपश्चर्येला निघणार. तोपर्यंत आपण पूर्वरंग इथंच थांबू आणि नंतर चरित्राकडे वळूया. म्हणून अभंगाच्या पूर्वपद्यामध्ये महाराज म्हणाले, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी
आम्हासाठी मत्स्यकूर्मा दिसुकर मोहे धावे मोहे भावे मोहे भावे एकच मिनिट भजन करू, जास्त वेळ नाही, मात्र सगळे म्हणा जय जय नारायण नारायण हरी हरी स्वामी नारायण नारायण हरि हरि तेरी महिमा प्रभु है प्यारे प्यारे हरि हरि जय जय नारायण नारायण हरि जय जय नारायण ओम नमो 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की मुख्य प्राण महारुद्र हनुमान की श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की प्रहलाद वरद नरहरि श्यामराज की जय जय रघुवीर समर्थ
संकल्प केला आणि संकल्प करावे. चातुर्मासाला सुरुवात व्हायली की काहीतरी नवीन संकल्प माणसाने केला पाहिजे की या चातुर्मासामध्ये हे व्रत मी करणार. चातुर्मास सगळा गेला, काही संकल्प केला नाही. काय होतं? भगवंताच्या अवकृपेला आम्ही पात्र होतो. त्याची कृपा जर संपादन करायची असेल तर भगवंताच्या प्राप्तीकरता संकल्प केले पाहिजे. बाकीचे संकल्प आम्ही करतो. अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद. कशाला पाहिजे द्विपद चतुष्पद? हा, हे सगळे संकल्प प्रापंचिक आम्ही करतो, परंतु भगवत प्राप्तीचा संकल्प. महाराज म्हणतात, सत्य संकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी जाण मनोरथ. मोक्ष संकल्प केले पण काही उपयोग झाला नाही. ते सत्य संकल्प नव्हते. सत्य संकल्प जर असतील ना, निश्चित त्याची जबाबदारी, ते पूर्ण करण्याची जबाबदारी भगवंतावरती असते. आणि म्हणून माणसाचे संकल्प व्यापक सत्य असावे, सत्य असावे आणि व्यापक असावे. बहुजन हिताय बहुजन सुखाय, अशा प्रकारचे जर संकल्प असतील तर भगवान परमात्मा निश्चित त्या संकल्पाची पूर्तता केल्याशिवाय राहत नाही. आता हा असुराचा संकल्प आहे. हिरण्यकश्यपूने संकल्प केलाय. सांगितलं, पत्नीला सांगितलं. हिरण्यकश्यपूच्या पत्नीचं नाव कयाधू, प्रल्हादाची आई कयाधू. कयाधूला सांगितलं, हे पहा, आम्ही भगवत प्राप्ती करता, वरदान प्राप्त करून घेण्याकरता, नव्हे नव्हे अमरत्व प्राप्त करून घेण्याकरता तपश्चर्येला जातोय. कधी परत येऊ याचा भरवसा नाही. इच्छित फलप्राप्ती झाल्याशिवाय मी परत येणार नाही. त्याला काय म्हणायचं? निश्चय. हा निश्चय बुद्धीचा असतो. निश्चय करण्याचं काम बुद्धी करते. एकदा बुद्धीचा निश्चय झाला रे झाला, मग बाकीचं अंतःकरणातले राहिलेले 3 भाग काही करत नाही. अंतःकरण चतुष्टय असतं ना, प्रत्येकाला आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. तर संकल्प निश्चय करण्याचं नाव काम बुद्धीकडे असतं. स्तद्बुद्धयस्तदात्मानं श्रीमद भगवद्गीता. स्तन्निष्ठास्तत्परायणा गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषा. ज्ञानेश्वर महाराज याच्यावरती लिहितात, बुद्धी निश्चय ब्रह्मज्ञान. बुद्धीचा निश्चय झाल्याशिवाय ब्रह्मज्ञानाची सुद्धा प्राप्ती होत नाही. ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिशी. बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे. बुद्धीचा निश्चय धरा रे काही, मागुता हा नाही मनुष्य देह. हा देह पुन्हा नाही, म्हणून बुद्धीचा निश्चय करता आला पाहिजे. आपल्या हिताचे न होती सायास, ग्रहदारा आस धनवित्त. आम्ही परत कधी येऊ सांगता येत नाही. गेले. प्रसन्न मनानं कयाधूनं औक्षवण केलं आणि तपश्चर्ये करता हिरण्यकश्यपू महाराजांना पाठवलं. हिरण्यकश्यपू महाराज गेले 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 निबिड अरण्यामध्ये. निबिड अरण्यामध्ये जिथं कुणीही नाही, अशा प्रकारची एकांत वासाची जागा पाहिली. जीवनाचा काळ सुद्धा एकांतामध्ये घालवता येईल तितका घालवता आला पाहिजे. कमीत कमी 60 ओलांडल्यानंतर जीवनाला सहजावस्था प्राप्त व्हावी. का? सहजावस्था ही सगळ्यातली उत्तम अवस्था आहे. उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यान धारणा. पुढच्या 2 नाही सांगा, 2च सांगतो. ध्यान धारणा जप जाप्य ही मध्यम अवस्था आहे.
पण सहजावस्था जी आहे ती सगळ्यात उत्तम आहे. 60 ओलांडली की ही अवस्था अंगी बाळली पाहिजे. पण 60 ओलांडल्यानंतर तर ते श्वानवत गुरगुरा याच काही करू देत नाही घरातल्या माणसाला. हे फुकट नाही आणलं, ते एक एक कवडी कवडी करून जमवून आणलंय. वाटोळा करायला काय झालं? म्हातारा बसतच नाही गुपचूप. आता पोरं बघायला लागले. 3 एकर जमीन होती, 3 एकर 3 गुंठे. पोरांनी 27 एकर जमीन केली, ऊस लावलाय, बोर पाडले, विहिरी, तरी याचं चित्त शांत बसत नाही. काय करायचंय आता? पोरं बघतायत ना. तुम्ही सहजावस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. सगळ्या गोष्टीत सहजता भाव आला पाहिजे. ही सगळ्यात उत्तम अवस्था आहे, उत्तम तप आहे. असो, जास्त विस्तार नको. निरंजनामध्ये हिरण्यकश्यप महाराज गेले. आता तपश्चर्येला आरंभ करायचा. कोणत्या देवतेची तपश्चर्या? कुणाला प्रसन्न करून घ्यायचंय? विष्णूला तर नाही, विष्णू बरोबर वैर. मग भगवान शंकर किंवा ब्रह्मदेव याच्याशिवाय दुसरं दैवत नाही. म्हणून ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येला आरंभ केला. ओम नमो भगवते वासुदेवाय. द्वादशाक्षरी मंत्राचा जप हिरण्यकश्यपूने आरंभ केला. भानगड अशी झाली, कुठून एक पोपट आला तिथं. कुठून आला न जाणं. एक पोपट जेथे आला आणि हिरण्यकश्यपूला न दिसेल अशा हिरव्या गार गर्दबाज झाडावरती तो पोपट बसला. यानं एकाग्रता एका पायावरती उभा टाकून ज्यावेळेस तपश्चर्येला आरंभ केला, हिरण्यकश्यपूने म्हणायचं ओम नमो भगवते वासुदेवाय. असं म्हणले की त्या पोपटानं तिथून झाडावून म्हणायचं ओम नमो नारायणाय. पोपटानं म्हणायचं. ते कानावरती पडलं की कावरं बावरं होते. कोण बघायला रे असं म्हणायचं. हे मी म्हणलं बरं का त्यांना, हिरण्यकश्यपूने नाही. हिरण्यकश्यपूने म्हणल्यावर तिची काय ताकद आहे ढोकायची? माझं काय ऐकणार आहे तो? असो, यानं ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हटलं की त्या पोपटानं ओम नमो नारायणाय असं म्हणायचं. आणि याच्या तपश्चर्येमध्ये व्यत्यय येऊ लागला. जे नको ते कानावरती पडू लागलं आणि त्याचं मन काही समाधी अवस्था ज्याला आपण म्हणतो, मनाची चित्ताची एकाग्रता जी असते ती काही लागायला तयार नाही. हो, शेवटी बराच वेळ झाला, अर्धा दिवस झाला. पोपटाचं हिरण्यकश्यपूचं चालू जुगलबंदी. दिवस कल्ला मावळ तिकडे दिवस जाऊ लागला. शेवटी हिरण्यकश्यपूने विचार केला की आजचा दिवसच नाही चांगला. तोच म्हणले आज उठलं ना आलं निघून घरी. घरी निघून आल्याबरोबर कयाधूला जाताना सांगितलं होतं की मी कधी परत येईन काही सांगता येत नाही बरं का. कयाधूला आश्चर्य वाटलं. म्हणजे आत्ताच सांगून गेली ती. आमचं असंच आहे, चाललो मी म्हणायचं आणि स्टँडहून लगेच परत यायचं. 3 गाड्या लागलेल्या सोडून दिल्या आणि परत आलं का? गाडीच मिळाली नाही, तुला जायचं नव्हतं म्हणून सांग की. असा प्रकार. वास्तविक पाहता पती पत्नीचं भांडण हे किती असलं पाहिजे? खिचडी शिजेपर्यंत. खिचडी शिजली, दबली, कुकर दबलं की पत्नीने म्हणावं चला हो झाली खिचडी. यांनी सुद्धा मोठ्या मनानं म्हणावं पापड तळ 2-4 संपलं भांडण. काय त्या भांडणामुळे? अशा प्रकारची अवस्था. सांगू का, प्रपंचामध्ये पती पत्नीचं नातं हे दिव्या आणि वाती सारखं असलं पाहिजे. जीवन साथी दिया और बाती. मालिका पाहिली का नाही? मागं लागत होती कधी कधी. दिया और बाती. जाऊ देते. निलंजना तिलवात मी
निलांजनातील वात. पती पत्नीचं नातं कवी वर्णन करतात. निलांजनातील वात, देवच देव घरात, देवच देव घरात, निलांजनातील वात, निलांजनातील वात, देवापुढे नंदादीप तेवतोय. स्नेह जळे मग ज्योत पाजळे. एकानं स्नेह झालं पाहिजे, एकानं ज्योत झालं पाहिजे, एकानं दिवा झालं पाहिजे, एकानं वात झालं पाहिजे. हे पती पत्नीचं नातं आहे. हा, तुम्हाला काय लागलंय? कुठलं तरी कीर्तन ऐकून यायचं आणि सांगत बसायचं काहीतरी, असं नाही आहे. प्रपंच फारच नाजूक अवस्था आहे. सगळ्यांना जमतो असं नाही, जमत नाही. आणि कयाधून पाहिलं, हिरण्यकश्यप महाराज दारात परत आलेले. काय हो, काय झालं? त्यावेळेस हिरण्यकश्यपून सांगितलं, नाही हो म्हणले, आजचा दिवस काही बरोबर नाही आणि माझं लक्षच लागणार. असं काय झालं? एकदा निश्चय करून गेलात म्हणजे तुम्ही येत नाही कार्यसिद्धी झाल्याशिवाय, आणि आज कशा अचानक करत आलात? बरं, उत्तम प्रकारचा स्वयंपाक केला कयाधून. आता काय काय केलं हे मी सांगणार नाही, कारण तुम्हाला उपास असेल बऱ्याचशा लोकांना. नुसते पक्वानाची नावं जरी ऐकली तरी उपास मोडतो बरं का. तर मन जातं तिथं लगेच. नुसतं नाव तर घेतलं होतं, मोडला उपास. एकादशी दिवशी पोटभर साबुदाणा खाल्ला, ढेकर आली की एकादशी मोडली. ढेकर आली नाही पाहिजे. इतकं सुंदर रुचकर भोजन केलं, उदबत्त्या लावल्या, सोन्याचा पाट टाकला बसायला, स्वस्तिक काढलं पुढं, मान वर व्हायला. मांडून स्वस्तिक सुवर्ण पाठ इथं पाहिजे. हा, धागे नती नकधीन मांडून स्वस्तिक सुवर्ण पाठ, आडणीवर सोन्याचे ताट, ताटी वर्ण ते हिरवे दाट. उदबत्त्याचा घमघमाट सुटलाय. पक्वान्न केले, घेवर जिलबी, सुटिया, बुंदी, साखर, भात, शिरा, करंजी, पुरीची रोटा, फेणी ताजी, शंकरपाळे तेही निराळे, साखर आळूमळ युक्तची सगळे. दाटी झाली पक्वान्नाची, खिरा, काकडी, अनकेळाची, डाळिंबाची डाळ वाटिली बहुत मजेची. असा सुंदर स्वयंपाक केला महाराज. आणि अत्यंत प्रेमानं घेवर जिलबी, चुटिया, बुंदी, घेवर जिलबी, चुटिया, बुंदी, साखर, भात, शिरा, करंजी. आला आला राजा आला, पक्वान्नाचा राजा आला, श्रीखंड म्हणती त्याला. केशरयुक्त श्रीखंड, नावाद शर्करामध्ये घोटलेली होती. असं सुंदर चविष्ट श्रीखंड होत. तुम्हाला उपासही म्हणून नाही तर वाईट असत थोडं. कयाधून पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला आणि जेवायला वाढलं. हिरण्यकश्यप महाराजही अतिशय प्रसन्न अवस्था होती. त्यांना वाटत होतं की आजचा दिवस चांगला नाही, परंतु त्यांच्या जीवनातला तो दिवस अप्रतिम अशा प्रकारचा होता. सर्वोच्च प्रसन्न होते. भरपूर जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर कयाधू वारा घालत बसली होती. जेवण वगैरे झालं. त्रयोदश पाणी, त्रयोदश गुणी
विडा तयार करून दिला आणि तो विडा वगैरे खाल्ल्यानंतर प्रसन्न मुद्रा हिरण्यकश्यपूची. मग कयाधून बोलायला आरंभ केला. शिकावं लागतं कयाधूकडून. नवऱ्याला आधी भरपूर जीव घातलं, त्याचं मन तृप्त केलं, विडा दिला, त्याची मुद्रा बघितली, मग बोलायला सुरुवात केली. इथं आम्ही ते आधी साहेबाचा ओरडा खाऊन आलेला असतं. ऑफिसमध्ये दिवसभर बेजार झालेलं असतं मार्चंट, आणि साहेबाचा ओरडा खाऊन आलं की आल्याबरोबर, अहो बरं झालं आला, पत्र आलंय. हा अगं त्याला पाणी दे, अगोदर पाणी दे, काही चहा कॉफी विचार, शिरा वगैरे, कपत्रच आलंय. अशा काही गोष्टी विचारायची की ते कदरून जातो. वाढती जेवायला का जाऊ धाब्यावर? पुरुष मंडळी जी धाब्यावर जेवायची सवय लागली त्याचं कारण हे आहे. आधी त्याला तृप्त केलं पाहिजे, आणि तृप्त केल्यानंतर मग कयाधून बोलायला आरंभ केला. काय हो, तुम्हाला एक विचारू का? हो विचार ना. काय काय शंका आहे? विचार, काहीही विचार, आज मी प्रसन्न आहे. असं म्हटल्यानंतर कयाधून विचारायला आरंभ केला, असं काय झालं होतं तिथं की तुम्ही लगेच परत आला? पहाटे गेलात, संध्याकाळी परत आला, दिवस मावळायच्या आत. हा हा असं आहे. अगं त्याचं काय झालं, मी तपश्चर्येला आरंभ केला. कोणी नव्हतं, चिट पाखरू सुद्धा नव्हतं. अशा प्रकारची ती जागा, असा तो एकांत मी शोधून काढलेला होता. आणि मी ज्यावेळेस जपाला आरंभ केला, ओम नमो भगवते वासुदेवाय, की एक पोपट कुठून तरी त्या झाडावर समोरच्या बसलेलं, आणि त्यानं म्हणायचं ओम नमो नारायणाय. मी त्याला हाकालून लावण्याचा प्रयत्न केला, ते पुन्हा पुन्हा तिथे येऊन बसायचं. कयाधूला इतकं आश्चर्य वाटलं. तुम्हाला कळलं नसेल काय झालं ते, नाही कळलं. कयाधूला एवढं आश्चर्य वाटलं की याच्या तोंडातून ओम नमो नारायणाय आलंय. आता हेच वारंवार वधून घ्यावं, जितके वेळेस म्हणेल तितक्या वेळेस. कयाधून सांगितलं, छेव पोपट कसं काय म्हणू शकेल? पोपटाला काय माणसाची वाणी आहे का? तो मनुष्यवाणीनं बोलेल का? नाही बाई, माझा नाही विश्वास, तुम्ही काही म्हणता. अगं नाही, मग काय म्हणला तो पोपट? काय म्हणला तो पोपट? मनुष्यवाणीनं म्हणला. काय म्हणला? ओम नमो नारायणाय. असं एक नाही, दोन नाही, तीन नाही, 6 वेळेला त्याच्या तोंडून ओम नमो नारायणाय वधून घेतलं कयाधून. म्हणून जीवनसाथी तिला म्हणावं. जीवनामध्ये साथ देते, चांगलं वाईट काय आहे हे सांगते, आणि त्याच्या बरोबरीनं सावित्रीनं जसं सत्यवानाला यमाच्या दारातून ओढून आणलं ना, ही ताकद सहधर्मचारिणी या शब्दामधली आहे. या शब्दामधली आहे. बऱ्याच वेळेला म्हणून घेतला. त्यानंही डोकं फिरल्यासारखं म्हणलं, नाहीतर नाम घेऊन येदी विष्णूचे, हे बिरुद हिरण्यकश्यपूचे. तो स्वतः तर नाव घेतच नव्हता, पण दुसऱ्याला सुद्धा नाव घेऊ देत नव्हता. हिरण्यकश्यपू भगवान की जय असंच म्हणायचा. विष्णूचं भजन नाही, नाव सुद्धा कोणी घ्यायचं नाही, माझीच पूजा करायची. असला तो हिरण्यकश्यपू, आणि त्याच्या मुखातून हे इतक्यांदा नाव जे ते आलं. मग ते नाव आल्यानंतर तो दिवस हिरण्यकश्यपूच्या जीवनामधला तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. लोक प्रश्न विचारतात की हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद कसा निर्माण झाला? ते काय शुद्ध बीज होतं का? हे असं शुद्ध बीज होतं. भगवंताच्या नामस्मरणानं त्याचं अंतःकरण त्या दिवशी अतिशय प्रसन्न होतं, आणि त्या दिवशी पती पत्नी दोघांचं ऐक्य जे ते झालं, त्यावेळेस जे बीजारोपण झालं ते आमचे प्रल्हाद महाराज. प्रल्हाद महाराज कयाधूच्या उदरी प्रल्हादाचा गर्भ जेथे राहिला, भक्त प्रल्हाद. आणि दिवसेंदिवस कयाधूच्या उदरामध्ये ते भक्ताचं बीज वाढत होतं. मग पुन्हा एखादा चांगला दिवस पाहून हिरण्यकश्यपू जो गेला तपश्चर्येला, तो तिकडेच गेला. इकडे काम झालेलं होतं, पुन्हा नाही पोपट आला.
आता कर जग म्हणले. आणि अशा रीतीनं हे शुद्ध बीज निर्माण होण्याचं कारण त्या दिवशी त्याच्या तोंडातून नामस्मरण, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडे. कोट्यावधी यज्ञाचं पुण्य एकदा भगवंताचं नाव तोंडाला आलं ना त्याच्या बरोबरीच आहे ते. यानंतर 6 वेळेला म्हणलं होतं. इकडे हिरण्यकश्यपू तपश्चर्येला गेले आणि गेल्यानंतर इंद्रानं कयाधूचं हरण केलं. ऐकून असाल तुम्ही कथा. इंद्रानं कयाधूचं हरण केलं, पळवलं, कारण त्याला माहिती होतं की ही गरोदर आहे, हिच्या पोटी असुर निर्माण होऊन पुन्हा हिरण्यकश्यपू तुल्यबळ होईल, पुन्हा हा त्याचा वारस न बजेगा बा रहेगा बास न बजेगी बासरी, असा विचार करून कयाधूला तो पळवून नेत होता. मात्र कर्मधर्म संयोगानं नारद महर्षींची भेट झाली आणि नारद महर्षींची भेट झाल्यानंतर नारदांनी सांगितलं, वेडा आहेस, काय करतोस? प्रत्यक्ष भगवंताचा अंश हिच्या पोटामध्ये वाढतोय, मूर्खा तुला कळतं की नाही? म्हणले सोड. अशी कानूभांडी केली, झापलं नारदांनी इंद्राला. आणि इंद्रानं मग नारदांची क्षमा जेथे मागितली, कयाधूला तिथंच सोडून दिले आणि इंद्र निघून गेला. तर तो नारदांचा आश्रम म्हणजे आजचं नीरा नरसिंगपूर. तो नारदांचा आश्रम आहे, नारदांची तपोभूमी आहे ती. नारदांनी आपल्या त्या आश्रमामध्ये कयाधूला आणून ठेवलं. दिवस नासांनी गर्भ वाढत होता, दिवस निघून जात होते आणि एके दिवशी कयाधूच्या उदरी भक्त प्रल्हादांचा जन्म झाला. प्रल्हाद महाराज की जय. प्रल्हादांचा जन्म झाला आणि प्रल्हादाचा जन्म झाल्यानंतर हे शुद्ध बीज होतं, शुद्ध बीज. नारदांचा उपदेश सगळा पोटात बसून ऐकलेला होता भक्त प्रल्हादाने. आणि तिकडं आपल्या वडिलांनी भगवंताचा नामोच्चार केलेला अशा प्रकारचं उभयता पुण्य प्रल्हादाच्या गाठीला होतं. आणि प्रल्हाद हे भगवंताचे अंश होते. अमयवंश जीवलोके जीवभूत सनातन. प्रल्हाद वाढू लागले आणि वाढू लागल्यानंतर इकडे हिरण्यकश्यपूची तपश्चर्या पूर्ण झाली आणि पूर्ण झाल्यानंतर ते परत आले. मग झालेला सगळा प्रकार कळला आणि कयाधूला आणि प्रल्हादाला आपल्या राजधानीमध्ये हिरण्यकश्यपूने आणलं. प्रल्हादाला पाहिल्याबरोबर इतका आनंद हिरण्यकश्यपूला झाला, इतका आनंद झाला. मुलं नव्हती असं नाही, हिरण्यकश्यपूला मुलं होती. राग पहिल्या मुलाचं नाव, दुसरा अनुराग, तिसरा राग, अनुराग, प्रहराद आणि अजून एक चौथा, अशी 4 मुलं होते. राग, संराग, अनुराग आणि प्रहराद. प्रहराद असं नाव आहे, आम्ही प्रल्हाद म्हणतो. त्याचा अपभ्रंश पलू असं म्हणतो. कुठं प्रल्हाद, कुठं तुझं पलू, काय प्रकार आहे? प्रहराद नाव आहे. हे 3 मुलं त्या कयाधूला होते. मग हिरण्यकश्यपूनं अतिशय प्रेम प्रल्हादावरती. शिक्षकाची योजना केली, घरीच शिक्षण, आसुरी शिक्षण यांना कसं मिळेल, त्याचबरोबर राजकारभाराचं शिक्षण, या सगळ्यांची व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी केली. मग केल्यानंतर ते गुरुजी शिकवू लागले गुरुजी. पुष्कळ दिवस झाल्यानंतर हिरण्यकश्यपूनं काय शिकलेत मुलं आपले म्हणून पाहायचा प्रयत्न केला. काकांना हात द्या, थोडं रस्ता द्या, सावकाश सावकाश. त्यावेळेस शुक्राचार्याची 2 मुलं, षंड आणि अमर्क, ही 2 मुलं अतिशय विद्वान, त्यांची योजना शिक्षणाकरता केलेली होती. आणि
काय शिकलेत ही परीक्षा घेत असताना एकेका विद्यार्थ्याची परीक्षा प्रल्हादाची पाळी आली. त्यावेळेस प्रल्हादानं भगवंताचा आनंदानं भजन करायला आरंभ केला. ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा. हिरण्यकश्यपूच्या तळपायची आग मस्तकाला गेली. हे काय शिकलास, काय शिकलास तू? हे माझ्या शत्रूचं नाव घेतोस? त्यावेळेस प्रल्हादाने सांगितलं, नाही हो बाबा, हा तुमचा आमचा शत्रू नाही, हा तुमचा आमचा मित्र आहे, सखा आहे. आणि याच्याच कृपेनं सगळ्या गोष्टी जिथे होतात. हे संपूर्ण विश्व जेणे हे विश्व निर्मियले, सगळ्या विश्वाची उत्पत्ती यानं केली आहे. महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. असा हा भगवान आहे. कनवाळू कृपाळू, भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. पांडुरंगे येई ओ पांडुरंगे येई. गजेंद्र हत्ती आणि तो मगर सदैव वैकुंठाला नेले. याची कृपा आहे, या भगवंताची. हे बस कर, बस. त्या गुरुजीनं दाब देऊ लागला हिरण्यकश्यप. हे शिकवलं का तुम्ही? त्यावेळेस ते लटलट कापू लागले. पायावरती डोकं ठेवून सांगितलं, महाराज आम्ही नाही हो शिकवलं, तुमच्याच पोरानं म्हणले हे बाकीचे पोरं सुद्धा बिघडवले. हा म्हणले आम्ही इकडं तिकडे गेले की सगळ्यांना हेच शिकवतो, भजन करायला शिकवतो. अशा प्रकारची अवस्था आहे. म्हणून हिरण्यकश्यपूनं त्याचा नाश करण्याकरता पुष्कळ प्रयत्न केले. हे असला कुलंगार मला नकोय. पोटच्या बोरा करता हत्तीच्या पायाखाली द्यायचा प्रयत्न केला, कडेलोट केला, समुद्रामध्ये फेकून दिलं, विषप्रयोग केला, होलिका राक्षणीच्या स्वाधीन केलं. होलिका बहीण होती हिरण्यकश्यपूची. तिने सांगितलं, दादा काही काळजी करू नकोस, उद्याच होळी आहे म्हणली, मला काही अग्नी करत नाही, त्याला मांडीवर घेऊन मी बसते म्हणली जाऊन. पण देवाला कितीही त्रास झाला तरी त्याला त्याचं काही वाटत नाही. पण भक्ताचा त्रास देवाला सहन होत नाही. अहम भक्त पराधीनः. देवाला ते आवडलं नाही. मांडीवर घेतलं आणि त्यात जाऊन बसल्याबरोबर ती होलिका राक्षसीनं धडधड जळून गेली. प्रल्हादाला काहीही झालं नाही. ही भगवंताची किमया आहे, भगवंताची शक्ती आहे. सगळ्या संकटातून भगवंतानी प्रल्हादाचं रक्षण जिथे केलं. एके दिवशी हिरण्यकश्यपूनं विचारलं, कुठे आहे? जेवढ्या नेटानं तू त्या भगवंताचं नामस्मरण करतोस ना, तो आहे तरी कुठं? त्यावेळेस प्रल्हादानी सांगितलं, पिताजी अहो कुठे म्हणून काय विचारता? कुठं नाही तो म्हणून विचारा. कुठं नाही असं विचारावं, तो सगळ्या ठिकाणी आहे. एरुमने काष्टी पाशाने सकाळ, एरुमने काष्टी पाशाने सकाळ, एरुमने काष्टी पाशाने आहे. पिताजी कुठं नाही म्हणून विचारावं, कुठं आहे म्हणून काय विचारता? भूजल तेज समीरख रवी शशी काष्ठादिकी असे भरला, स्थिरचर व्यापुण्या वघा तो जगदात्मा दशांगुले उरला. सगळ्या चराचर सृष्टीला व्यापून 10 बोट परमात्मा उरलाय. त्याची खूण इथं आहे नाकाच्या पुढं. प्रत्येकाच्या आपल्या बोटानं 10 बोट जे वायू चालतो ना तो उरलाय.
आपल्या आपल्या बोटानं, दुसऱ्याच्या बोटानं नाही. दशांगुले उरला, 10 अंगुळ तो उरलेला आहे अशा पद्धतीने. असं मग प्रल्हादाच्या बापानं विचारलं, ह्या खांबात आहे का? खांबात आहे का? हो, खांबात सुद्धा आहे. आता भगवंताची काय गरज होती? पण प्रल्हादाची या भावार्थाची स्तंभातून प्रगटला. प्रल्हादाचा भाव होता. बापानं विचारलं होतं, खांबात आहे का तुझा देव? प्रल्हादाने सांगितलं, हो, माझा देव खांबात सुद्धा आहे. प्रल्हादाचं वचन सत्य करण्याकरता भगवंताने नरहरी रूप धारण केलं आणि त्या खांबातून गुरगुर आवाज यायला लागला. गुर 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 असा आवाज येऊ लागला. तो आवाज कानावरती पडल्याबरोबर असं वर्णन आहे, खांबावरील लाथ मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटले. खांबावर लाथ मारली आणि लाथ मारल्याबरोबर कड 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 अशा प्रकारचा कडकडीला स्तंभ, गडगडीले गगन, अवनी होत आहे कंपायमान. वर्णन आहे ना, असा प्रकार येथे झाला आणि नरहरी शामराजांची मूर्ती खांबातून प्रगटली. इथं फुलं उधळायचे नाही, इथं हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर उधळायचे. आणि प्रगट झाल्याबरोबर हिरण्यकश्यपूच्या पाठीमागे लागले. त्याला दिलेलं वरदान त्याचं तंतोतंत पालन केलं. दिन में नहीं, रात में नहीं, घर में नहीं, बाहर नहीं, शस्त्र से नहीं, अस्त्र से नहीं, सगळ्या गोष्टीचं पालन केलं. घरात नाही, बाहेर नाही, दिवसा नाही, रात्री नाही, संध्याकाळ, अर्धा सूर्य गेलेला होता, अर्धा अजून अस्ताचलावरती होता. अशा वेळेला त्या हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवरती घेतलं आणि मांडीवरती घेतल्यानंतर सजीवन नाही, निर्जीवन नाही, नख सजीवही नाहीत, निर्जीवही नाहीत. बरोबर आहे का? नख नख असे नख, त्या वाघाचे, सिंहाचे नख खाचकन पोटामध्ये वाघ नखे त्या सिंह नख्यात घातल्याबरोबर आताडे बाहेर काढला आणि पाहता पाहता रक्ताच्या थारोळ्यामध्ये तो हिरण्यकश्यपू त्याचा नाश येथे झाला. प्रहराद वरद नरहरी शामराज की जय जय नारायण नारायण हरी, जय जय बरोबर वेळेवर आपण फुलं उधळले आणि ज्यावेळेस हिरण्यकश्यपूचा नाश झाला त्यावेळेस इतका आवेश त्या नरसिंह मूर्तीमध्ये होता की असं वाटू लागलं की आता हा आवेश म्हणजे राग, क्रोध सगळ्या ब्रह्मांडाला जाळून टाकतो की काय असं वाटू लागलं. कुणाची समोर यायची प्रज्ञा नाही, जवळ कुणी येत नव्हतं. ब्रह्मदेवादिक देव सगळे त्या ठिकाणी जे देव होते, भगवान शंकर स्वतः होते, 33 कोटी देवतांचा तो राजा इंद्र त्या ठिकाणी जे देव होता, कुणी पुढे येईना. इतका आवेश त्या नरहरी रूपामध्ये. मी काल परवा एक मूर्ती पाहिली धातूची, 16 भुजांची मूर्ती, अगदी अप्रतिम अशा प्रकारची. इकडं 8 हात आणि इकडं 8 हात असा आवेश त्या हिरण्यकश्यपाबरोबर युद्ध करण्याचा. इतकी सुंदर मूर्ती ती. आणि सगळ्यात सुंदर मूर्ती कोळे नरसिंहपूरला आहे. आता आपण समोर फोटो ठेवलाय पाहतो ना, अगदी तशीच्या तशी शालिग्राम मूर्ती कोळे नरसिंहपूरला खालच्या त्या भुयारामध्ये आहे. 3 मजले खाली उतरावं लागतं. अप्रतिम मूर्ती आहे. बहे बोरगाव तिथून जवळच 2 का 3 किलोमीटर कृष्णेच्या काठावरती कोळे नरसिंहपूर म्हणून आहे. तिथे ही अशी अप्रतिम मूर्ती आहे. अप्रतिम. शेष तसाच आहे. हे तेच फोटो आहे. मग सगळ्यांनी विचार केला आता काय करायचं. अरे म्हणजे हा राग शांत झाला पाहिजे. कितीतरी वर्ष हिरण्यकश्यपूचं आणि भगवंताचं युद्ध होतं आणि आजचा दिवस जो असणार आहे वैशाख शुद्ध चतुर्दशी अस्तमानाच्या वेळेला हिरण्यकश्यपूचा नाश केला.
कुणालाच जवळ, त्या तेजाच्या जवळ जाता येईना. शेवटी सगळ्यांनी विचार केला, म्हणजे आई साहेबाला बोलवा. किती रागीट असली तरी बायको पुढे काही चालत नाही. होय हो म्हणलं की राग अर्धा बर्फ तर वितळून जातो. होय हो. लक्ष्मीला बोलवा म्हटल्यानंतर लक्ष्मी आई साहेबांना बोलावलं. लक्ष्मी आई साहेब जिथे आल्या, सारखा तुम्ही बाजूला म्हणले, मला माहिती आहे यांची किल्ली मला माहिती आहे. आणि लक्ष्मी आई साहेब ज्यावेळेस समोर येऊ लागल्या त्यावेळेस ते रूप पाहिलं. कसलं रूप होतं ते. एकी स्वर्ग माया डळमळली कैची, ब्रह्मयाच्या वाटे अभिनव चित्तासी, कैलासी शंकर दचके मानसी, चंद्र सूर्य दोन्ही लोकती प्रकाशी. हे सगळं वर्णन भगवान नरसिंहाच्या रूपाचं आहे. असा क्राळ विक्राळ रूप होतं ते. आई साहेब पाठीमाग सरकल्या. नाही ग माय म्हणले, असलं रूप मी कधी पाहिलं नव्हतं. माझी मी चालली म्हणली, निघून गेली लक्ष्मी. आता काय करायचं, आता काय करायचं. शेवटी ब्रह्मदेवाने विचार केला आणि सांगितलं की त्यांचा भक्त जो आहे ना प्रल्हाद, त्यालाच पुढे करा, त्यालाच पुढे करा. मग सगळ्यांनी मिळून प्रल्हादाला पुढे केलं आणि प्रल्हादाकडे भगवंतानी पाहिल्याबरोबर भगवंताचा राग शांत शांत झाला. प्रल्हादाला उचलून कडेवरती घेतलं. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडेवरी भक्त सुखे निवाला. उचलून घेतलं कडेवर आणि प्रल्हादाचे पापे घ्यायला आरंभ केला. प्रल्हाद घ्यायला लागला. सिंहाचं मुख होतं, दात फिके कदा लागला म्हणजे सिंहाचं मुख होतं ते. परंतु प्रल्हादाच्या मुखाला भगवान नरहरी साठू लागले, इतकं प्रेम करू लागले. अशा रीतीने भगवंताचा तो राग शांत जेथे झाला आणि प्रल्हादाला भगवान नरहरीनी वरदान दिलं. आत्ता मारलं ते मारलं म्हणले हिरण्यकश्यपूला, इथून पुढे तुझ्या वंशामध्ये कोणाचाही मी वध करणार नाही, अशा प्रकारचं वरदान दिलं. आणखीन बरेचसे वरदान मागायला सांगितलं. प्रल्हादाने नाही मागितलं, काही मागितलं नाही. ज्यावेळेस भगवान त्या आयुष्यामध्ये ते आताडे बाहेर काढत होते ना, त्यावेळेस प्रल्हाद म्हणाले, देवा माझे पिताजी कधीच गतप्राण झालेले आहेत, आता आणखीन काय बघताय म्हणले. त्यावेळेस भगवंतानी उत्तर दिलं, वेड्या तुझ्यासारखं एक रत्न याच्या पोटात सापडले. काय उत्तर आहे पहा, तुझ्यासारखं एक रत्न याच्या पोटात सापडले, आणखीन एखादं रत्न आहे का हुडकतोय म्हणले, हुडकतोय. अशा रीतीने देवभक्तांचा संगम त्या ठिकाणी येथे झाला. भगवंतांनी आपलं रूप प्रल्हादाला प्रदान जेथे केलं आणि प्रल्हादांचा राज्याभिषेक जेथे केला. अशा प्रकारे नरसिंह जन्माची ही कथा. वेळ झाला तरी तुम्ही या ठिकाणी थांबलात, मला सांगता आली ही भगवान नरहरीची माझ्यावरती कृपा आहे. म्हणून झालेली सेवा त्यांच्या चरणी तुम्हा सगळ्या श्रोत्यांच्या हृदयस्थ असलेल्या आत्मारामाच्या चरणी समर्पण करून सेवेला पूर्ण विराम. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे कृपानी दे, कृपानी दे, तुका म्हणे कृपानी दे, आम्हा उतरी नावे मध्ये, आम्हा उतरी नावे मध्ये, मोहे धावे धावे पाना, पाना मोहे धावे धावे पाना, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, जयसी नाही सरिया, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा श्री जानकीच्या वरा, कीर्तन रंगे वाजवा करावी, नामस्मरणे पातका होय होई, हे तुम्ही कल्याण साम्राज्य
सुख राशी अवघे उठा वाळात वासी झाले कीर्तन शेवट जोड करा मनी धरा श्री जानकीच्या सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपालयाची सर्वांगी सुंदर वटुशीलराशी कंठी झळके माळ मुक्ताभराची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नाखचित फळा तुझ गोरी कुमारा चंदनाची उभी कुंकुम केशरा दिवे जडिता फुल शोभतो परा गुणसुमतीने पुरे करणे घालविला जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती लंबोदर पीतांबर फणीवर बंधना शृंग वक्र दास रामाचा वटका हे सदना संकटी पावावी निर्वाणी रक्षा सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना उत्कटिला स्तंभ पैगडाडले गगन अवधीभूत आहे कंपायमान तडतडते नक्षत्रे पडताती प्राण उग्र रूपे प्रगटे तो सिंहवदन जय देव जय हरिराया जय करुणानिधे जय कृपानिधे महाराज वर्या जय देव 21 स्वर्ग माया डळमळली कैची वनमयाच्या वाटे अभिनवची कैलासी शंकर दसके मानसी चंद्र सूर्य दोन्ही लोकती प्रकाशी जय देव जय नरहरिराया जय करुणानिधे जय कृपानिधे महाराज वर्या जय देव खरखरती त्या जटायुमान नैक तीक्ष्ण नखाने तो नित्य मारित अर्धांगी कमलाच्या श्रीछाया धरित दसा स्वामी नरहरी शोभतो जय देव जय नरहरिराया जय करुणानिधे जय कृपानिधे महाराज वर्या जय देव वंदेन चरण वंदनान पाहिन रूपतुझे प्रेमे आलिंगन आनंद तुझी भावे वाळीन धीन प्रेमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुः सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं त्वमेव कायेन वाचा मनसेन्द्रियेण आत्मना करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणाय